नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, सोयाबीन लागवडीमध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे? सोयाबीन लागवडीमध्ये खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मध्य प्रदेश हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते पीक बहुवार्षिक एकदलीय पीक आहे? खालीलपैकी कोणते पीक बहुवार्षिक एकदलीय पीक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संकरित नेपियर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, वातावरण बदलाचा परिणाम विचारात घेता खालीलपैकी कोणती तण व्यवस्थापनाची पद्धत प्रभावी आहे? वातावरण बदलाचा परिणाम विचारात घेता खालीलपैकी कोणती तण व्यवस्थापनाची पद्धत प्रभावी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, एकात्मिक तण व्यवस्थापन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारतातील शेतीच्या कमी उत्पादकतेचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे? भारतातील शेतीच्या कमी उत्पादकतेचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते? सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 25%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, कडधान्य पिकातील सिंचनासाठी अतिसंवेदनशील अवस्था कोणत्या आहेत? कडधान्य पिकातील सिंचनासाठी अतिसंवेदनशील अवस्था कोणत्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, शाखीय वाढ व शेंगा धरायला लागणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, गहू या पिकास पाणी देण्याची सर्वात महत्त्वाची अवस्था कोणती आहे? गहू या पिकास पाणी देण्याची सर्वात महत्त्वाची अवस्था कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मुकुटमुळे फुटण्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय जलसंपत्तीचा प्रमुख उपभोक्ता कोण आहे? राष्ट्रीय जलसंपत्तीचा प्रमुख उपभोक्ता कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जलसिंचन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, होलस्टीन फ्रजियन गायीच्या जातीचे मूळ स्थान कोणते आहे? होलस्टीन फ्रजियन या गायीच्या जातीचे मूळ स्थान कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हॉलंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या प्रकारच्या कृषी वनीय पद्धतीत वने ही लाकूड उत्पादनासाठी व पाळीव प्राणी जोपासण्यासाठी करतात? कोणत्या प्रकारच्या कृषी वनीय पद्धतीत वने ही लाकूड उत्पादनासाठी व पाळीव प्राणी जोपासण्यासाठी करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वनीय कुरणे पद्धत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1972. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या माशाचे तोंड वरच्या बाजूस वळलेले असते? खालीलपैकी कोणत्या माशाचे तोंड वरच्या बाजूस वळलेले असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कटला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी किती तापमान असावे लागते? खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी किती तापमान असावे लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 30 ते 35 डिग्री सेल्सिअस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, भातशेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते? भातशेतीमध्ये खालीलपैकी कोणत्या माशाचे संवर्धन करता येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तिलापिया या माशाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू केली होती? ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मद्रास व मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक विशेषत्वाने बळी पडते? खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक विशेषत्वाने बळी पडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तांबेरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पोटॅशियम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, बियाणांवर औषधाची प्रक्रिया हे प्रामुख्याने कोणत्या कारणासाठी केली जाते? बियाणांवर औषधाची प्रक्रिया हे प्रामुख्याने कोणत्या कारणासाठी केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रोगप्रतिबंधक उपाय म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये अनुक्रमे किती खरीप व रब्बी पिकांचा समावेश आहे? राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये अनुक्रमे किती खरीप व रब्बी पिकांचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 16 आणि 8. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या पिकास हमी किंमत नाही? खालीलपैकी कोणत्या पिकास हमी किंमत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फळे व भाजीपाला या पिकास हमी किंमत नाही.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण कशाच्या अस्तित्व परिणामावरून करतात? क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण कशाच्या अस्तित्व परिणामावरून करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सोडियम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. शेततळ्यामधून होणारा पाण्याचा निचरा काय वापरून परिणामकारकरित्या थांबवता येतो? शेततळ्यामधून होणारा पाण्याचा निचरा काय वापरून परिणामकारकरित्या थांबवता येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बंटोनाइट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. कोकणात शेती करण्यासाठी कोणत्या जातीचे बैल वापरतात? कोकणात शेती करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जातीचे बैल वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डांगी या जातीचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. हिरवे सोने असे खालीलपैकी कशाला म्हणतात? हिरवे सोने असे खालीलपैकी कशाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कॉफी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. युरिया हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खत आहे? युरिया हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नत्रयुक्त खत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. मेलिना अरबोरिया या शास्त्रीय नावाच्या वृक्षास आपण कोणत्या नावाने ओळखतो? मेलिना अरबोरिया या शास्त्रीय नावाच्या वृक्षास आपण कोणत्या नावाने ओळखतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शिवन या नावाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. गाजर या गवताचे प्रभावीरित्या नियंत्रण करण्यासाठी कोणता जैव घटक उपयुक्त ठरला आहे? गाजर या गवताचे प्रभावीरित्या नियंत्रण करण्यासाठी कोणता जैव घटक उपयुक्त ठरला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मेक्सिकन भुंगा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. बटाटा खालील क्षेत्र आणि उत्पादन या दोन्हीबाबत भारत जगात किती स्थानावर आहे? बटाटा खालील क्षेत्र आणि उत्पादन या दोन्हीबाबत भारत जगात किती स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दुसऱ्या स्थानावर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. केळी या पिकातील बंची टॉप किंवा शेंडा झुपका हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? केळी या पिकातील बंची टॉप किंवा शेंडा झुपका हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विषाणूमुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. जीवनसत्व अ अधिक प्रमाणात असणारे महत्त्वाची फळे खालीलपैकी कोणती? जीवनसत्व अ अधिक प्रमाणात असणारे महत्त्वाची फळे खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आंबा आणि पपई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. सह्याद्री पर्वतावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? सह्याद्री या पर्वतावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, प्रतिरोध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. चिकलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकाशी निगडीत आहे? चिकलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भात या पिकाशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कापसातील बोंडे चुकीच्या पद्धतीने उघडण्याला काय म्हटले जाते? कापसातील बोंडे चुकीच्या पद्धतीने उघडण्याला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कापसातील बोंडे चुकीच्या पद्धतीने उघडण्याला तिरका असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कशाची लागवड सहसा कठीण काष्ट कलमाद्वारे केली जाते? खालीलपैकी कशाची लागवड सहसा कठीण काष्ट कलमाद्वारे केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, द्राक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. पिकांची पाने देठापासून वाकतात व थोड्या धक्क्याने गळून पडतात, हे कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे होते? पिकांची पाने देठापासून वाकतात व थोड्या धक्क्याने गळून पडतात, हे कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तांबे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा मर्यादा कायद्यानुसार एका कुटुंबास किती जिरायत जमीन ठेवता येते? महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा मर्यादा कायद्यानुसार एका कुटुंबास किती जिरायत जमीन ठेवता येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 21.85 हेक्टर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. कोकणात आढळणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते? कोकणात आढळणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोह व जस्त यांचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणते जीवाणू खत पालेभाज्या, फळझाडे व फुलझाडांसाठी उपयुक्त ठरते? खालीलपैकी कोणते जीवाणू खत पालेभाज्या, फळझाडे व फुलझाडांसाठी उपयुक्त ठरते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ॲझाटोबॅक्टर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आहे? पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात?
भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ओलेरिकल्चर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वाढणारी कोणती अहरित वनस्पती परजीवी आहे? आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वाढणारी कोणती अहरित वनस्पती परजीवी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अमरवेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी धान पिकासाठी कोणत्या नत्र खताची शिफारस करता येते? खालीलपैकी धान या पिकासाठी कोणत्या नत्र खताची शिफारस करता येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नायट्रेट खते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. देशात 2022 या वर्षात सर्वाधिक अपघात कोणत्या राज्यात झाले आहेत? देशात 2022 या वर्षात सर्वाधिक अपघात कोणत्या राज्यात झाले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तामिळनाडू या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. देशात कोणते राज्य सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर जीएसटी चोरीत आघाडीवर आहे? देशात कोणते राज्य सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी चोरीत आघाडीवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्र या राज्यात यावर्षी पावसाच्या सरासरीत किती टक्के घट झाली आहे? महाराष्ट्र राज्यात यावर्षी पावसाच्या सरासरीत किती टक्के घट झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 13.4%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट 6 महिन्यासाठी रद्द केली आहे? कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट 6 महिन्यासाठी रद्द केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, थायलंड या देशाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या हरिटेन ट्रेनचे उद्घाटन केले आहे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनचे उद्घाटन केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. देशात आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती? देशात आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 12 मार्च 2021. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, साहित्य या क्षेत्रात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. केंद्र सरकारची वित्तीय तूट सप्टेंबर अखेरीस किती लाख कोटी झाली आहे? केंद्र सरकारची वित्तीय तूट सप्टेंबर अखेरीस किती लाख कोटी झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 7.02. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.